शुभप्रभात. आपण आलेलो आहोत माळापुरी जवळच्या एका निसर्ग पर्यटन स्थळावर. आपल्यासोबत आहेत श्री शशिकांतजी केंद्रे, निसर्ग कवी, प्रेम कवी, एक प्रसिद्ध उद्योजक आणि हसता खेळता दिलदार माणूस. आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि ते आपल्याला त्यांच्या शैलीमध्ये जे त्यांना रुचेल, सुचेल, पटेल त्याबद्दल उत्तर देतील. तर त्यांना पहिला प्रश्न हा आहे की त्यांना कविता लिहावी असं पहिल्यांदा कधी वाटलं, किंवा त्यांच्या पहिल्या कवितेचा काय अनुभव आहे? की कविता जन्म घेण्यासारखी असते. आपल्याला आपल्या भावना कळायला पाहिजे. सुखाच्या सुखाच्या करतात. सुहातून, सुखातून, आनंदातून कुठल्याही मार्गाने हे मार्ग आपल्या सापडला की कविता सुरू होते. आपल्या कॉलेजच्या जीवनातले प्रेम म्हणजे मला वाटायचं की सौंदर्य आहे, प्रेम म्हणजे वाटायचं की भाव आहे. असं कुठल्या तरी एखाद्या पूर्ण वाटली मला आपल्याकडे काही दुसऱ्या गोष्टी खायला लागल्या, पुन्हा जरा कागदावरती शब्द येण्यावर यायला लागले, पुन्हा शब्दाची जुळवाजुळव करत थोडक्या थोडक्या कविता कागदावरती जुळायला लागल्या. पहिल्या कवितेच्या काही ओळी तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही ऐकू शकता. पहिल्या कवितेच्या ओळी जरा म्हणजे आपल्याला ती खाली कवी वगैरे नाही, एकच कागदावरती शब्द जुळवाजुळव केल्या होत्या, थोडे आठवत नाही. तुम्हाला प्रेम कवी म्हणून पुढे जावं वाटतं की सामाजिक भान असलेला माणूस म्हणून पुढे जावं वाटतं? मला दोन्ही गोष्टी सामाजिक कार्यकर्ता आपल्या इन्सान जिंदा रहने प्रेम चाहिए. तर प्रेमाबद्दल दोन ओळी तुम्ही सांगू शकतात आम्हाला? प्रेम म्हणजे निरागस भावना आहे. त्याची सुरुवात तरी आहे पण अंत नाही. वा वा लय आहे, त्या लयीचा तुझेचा आवाज थांबणार नाही. वा. प्रेम म्हणजे ब्रह्मांड आहे. तुमच्या ब्रह्मांडात किती सर करा, आयुष्य संपून जाईल, प्रेम संपणार नाही. वा वा. व्यक्ती संपून जाईल, प्रेम संपणार नाही. क्या बात. तुमच्या घड्याळाचे काटे उलटे पडतील, प्रेम संपणार नाही. अरे त्या व्यक्तीबद्दल जितकं तुम्ही प्रेम करताल तितकं तुमच्या प्रेम उंच बाहेर येतं. वा वा. ब्रह्मांडासारखं आहे, प्रेम आकाशासारखं आहे, हाय हाय हाय. प्रेम ईश्वरनीय आहे. आजकाल जे प्रेमाबद्दल शंका कुशंका किंवा वेगळं स्वरूप पाहायला मिळत आहेत, त्यावर काही टीका कराल का? तेही योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? अवश्य आजच्या प्रेमाबद्दल माझ्या काही शंका आहेत. त्या सहज सहज कुठल्याही पूर्ण विचारलं की माझं प्रेम फर्स्ट बॉयफ्रेंड होता, सेकंड बॉयफ्रेंड होता, थर्ड बॉयफ्रेंड होता, हे काय राव भेटलंय? तुमचं मन इतकं घाणेरडं आहे का? पहिल्याच्या हातातून कुठलं गेलं की दुसऱ्याच्या हातातून कुठलं गेलं की दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या भावना एवढ्या साध्या हलक्या आहेत का? एक माणूस निघून गेला की दुसरा ऍड व्हावं, तिसरा ऍड व्हावं आणि नंतर आपण क्रमाने सांगायचं पहिला बॉयफ्रेंड, दुसरा बॉयफ्रेंड, तिसरा बॉयफ्रेंड. म्हणजे आपल्या भावना इतकी नियमाने एकाच माणसाच्या जरी आपण प्रेमात खरं म्हणजे सत्य मार्गाने जर आपण एकाच माणसाच्या जरी प्रेमात बोललो, हे माणूस आपल्यावरती प्रेम करो अथवा ना करू आपलं काही नाही. आपलं प्रेम आहे ना, ती आपली भावना आहे, ती आपल्या हृदयाचा अधिकार आहे. बरोबर. त्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे म्हणजे मी त्याच्यावर प्रेम, बरोबर. माझी भावना येते, आपल्या हातून ती भावना येते, त्या भावनेमध्येच आपलं सगळं जायचं गुंतून जाते. आपल्याला हेच का करत नाही की तुमच्या आपल्या प्रेमाचा सुरुवात करावं पण तिथे तुम्हाला अधिकार येतो, ही गोष्ट माझी आहे, ती मला मिळाली पाहिजे. हे प्रेम नव्हे, प्रेम स्वातंत्र्यच आहे, प्रेम आझादी आहे, प्रेम एखाद्या सुगंधासारखं आहे, तर असं मोकळ होणार, हे खरं प्रेम आहे. आजच्या या जगाला जर प्रेम सांगायला गेलं तर हे प्रेम अजिबात नाही. हे फक्त वाचनेचं आणि शरीराचा विडंबना आहे, त्याला प्रेम म्हणू शकत नाही. तुम्हाला जर प्रेमाचं एक सध्याच्या काळातलं एखादं चांगलं उदाहरण द्यावं असं वाटलं तर कोणतं द्याल तुम्ही? सध्याच्या काळात प्रेमाचं उदाहरण द्यायचं मला प्रेम शब्द आजकाल मला पु ल देशपांडे आठवतात आणि त्यांची जोडी आठवते. या दोघां व्यतिरिक्त मला म्हणजे परफेक्ट जोडी अशी काही मला दुसरी आठवत नाही. त्याचं कारण प्रेम म्हणजे रसिकता आहे. एखाद्या बद्दल आपलं प्रेम आहे त्याला मांडण्याची मला कविता येत नाही, कमीत कमी त्याच्या सौंदर्याची सुंदरी करता आली पाहिजे, ते बी येत नाही.
त्या सहवासाचा आनंद तरी घेता आला पाहिजे. जर तुम्हाला तेही नाही जमलं तर निदान त्याच्यासाठी 2 ओळी तरी आपण सुटक्या मोठ्या बोलू शकतो. जरा स्वतःच्याही नसल्या इतरच्या वेळी बोलू शकतो. प्रेम म्हणजे किंवा एक चांगला जोडीदार भेट लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह लेटर लिहिणं, पूर्वी टेबल प्रपोज मारणं किंवा गिफ्ट देणं, ह्या गोष्टी नाही. एकदम साध्या साध्या गोष्टी आहेत. उत्साह, जत्रा, मोकळ्या, साडी आणि आपल्या भावना, निर्मळ भावना एवढंच पाहिजे. आजकाल जे पिक्चर मधून प्रेम दाखवलं जातं ते योग्य आहे का? आणि जर एखादा पिक्चर तुम्ही सुचवू शकाल की ज्यातून प्रेम इतरांनी समजून घ्यावं किंवा शिकावं, तर असा कोणता पिक्चर तुम्हाला सांगावा वाटेल? आता असं सगळे प्रेम आहे, दुसरा पिक्चर घ्या, त्याच्यामध्ये लगेच इंटिमेट झालेले सीन दाखवतात. तुम्हाला गरज नाही ना त्या पिक्चरामध्ये इंटिमेट झालेला सीन दाखवायचा. तो पार्ट पण जरुरी आहे. त्याच्या आधी मानसिक लेवलचे तुम्ही गरज झालं पाहिजे, हे जास्त दाखवणं गरजेचं आहे. आता समजा तुम्ही कुणावरती प्रेम करताय आणि तुमचं दोघांचं एकमेकांच्या जीवावरती प्रेम आहे आणि काही काळात एकमेकांचं विसरलं, तर त्यानंतर जी काही बेचैनी होती, त्यानंतर तुम्हाला त्रास होतो, त्यानंतर जे एकटेपणा येतं ते पिक्चरमध्ये दाखवलं गेलं पाहिजे. त्याच्यावर काहीतरी एक वेगळी लव्ह स्टोरी इमोशनली मेंटली आपण या जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की एखादी व्यक्ती आपल्या निघून गेल्या असतात, त्या माणसाचं आयुष्य किती मृत्यूसारखं होतं किंवा किती एकतर कोणते होतं हे पडद्यावरती आलं पाहिजे. आणि भले आपण सेंटरमध्ये या आरोग्य मी स्त्री आहे मला जास्त दुःख होतं, मी पुरुष आहे मला दुःख कमी होतं, हे साफ चुकीच आहे. प्रेम होतं तेव्हा जेंडर होतच नाही, स्त्री पुरुष होतच नाही तेव्हा प्रेम ही एक हृदयाची भावना आहे आणि ते फार मोठे अपार शक्ती आहे, ते प्रेम आहे. एखादा पिक्चरचं नाव सुचवू शकाल का तुम्ही की जो प्रेम करू इच्छिणाऱ्यांना किंवा जे प्रेमात स्वतःला पाहत आहेत त्यांनी तो पिक्चर पाहावा आवर्जून, असं आहे का तुम्ही? एक स्टोरी लिहायचं विचार केलाय, पैठण नावाचं. पैठण असं की आता तो एक माझ्या प्रियकराच्या भूमिकेत मी सांगतो. कुठल्याही कोणाला कुठल्याही माणसाला बरेपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये प्रेम जीवन राहतं. भले त्याला प्रेम आपल्या शिक्षणाकडून भेटत असेल, आईकडून भेटत असेल, कुणाकडून भेटत असेल, प्रेम एक माझी शैली आहे. हर युग में प्रेम आएगा, हर युग में प्रेम दस्तक देगा, चाहे वो दोस्त के रूप में आएगा, अजनबी के रूप में आएगा, मुसाफिर के रूप में आएगा, हर युग में प्रेम तुम्हारे द्वार पे आएगा. बस तुम्हें पहचानना है कि प्रेम किसने दी. तुम्हें प्रेमी बनकर प्रेम बनकर प्रेम को देखना है. प्रेम खुद का खुद तुमसे मिलने आए. वा वा वा. ह्याच शायरीवर आपण इथे आज थांबू, पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी कुठल्या तरी अजून एखाद्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद शशिकांत केंद्रे. धन्यवाद.